तर आज आपण बनवूया फरसाण टाईप ढोकळा। हा जाळीदार आणि खूप छान असा ढोकळा बनतो। तुम्ही ही रेसिपी नक्की फॉलो करा, तुमचा ढोकळा पण नक्की जमणारच। तुम्ही काय करा, त्या एका बाउलमध्ये 2 चम्मच साखर टाका आणि एक अख्खं लिंबू पिळून घ्या। त्यातल्या बिया काढायला विसरू नका आणि अर्धा कप पाणी घाला। त्यानंतर ते पूर्ण मिक्स करून घ्या आणि जितकं बॅटर आपल्याला घ्यायचं आहे तितकं आपण बेसन पीठ काढून घेऊयात आणि त्यामध्ये ते बॅटर केलेलं ते पूर्ण त्यामध्ये मिक्स करून घेऊया। टाकूया मीठ आणि हळद आणि त्यानंतर एकाच साईडने व्यवस्थित त्याला पूर्ण हलवून घ्यायचं आहे। छान असं फुगेल आणि बॅटर बघा तुम्ही जास्त पातळही नाही आणि जास्त घटही नाही, व्यवस्थित। आणि एक कुकरच्या डब्याला छान असं तेल लावून घ्या, जेणेकरून आपला ढोकळा चिटकणार नाही, छान असा निघेल। आणि त्यानंतर एक पळी तेल घालायला विसरू नका, त्याने ढोकळा छान होतो आणि सुटसुटीत होतो। आणि त्यानंतर 2 विनो पुढे टाका, त्याने आपला ढोकळा छान असा फुगेल आणि छान पूर्ण ती विनो कालवून घ्या आणि त्यानंतर हातानेही कालवायला विसरू नका। हे खूप महत्त्वाचं आहे, हाताने कालवला ना तर आपल्याला मिक्सर कसं कालवलं आहे ते आपल्याला जाणून येईल। आणि त्यानंतर मिक्सरच्या पॉटमध्ये ते टाकून घ्या आणि हे आदळायला विसरू नका, त्यातले जे बबल्स आहेत ते फुटतील। त्यानंतर मी इथे पाणी तापवून घेतलं आहे, त्यानंतर कुकर लावून घेतलं आहे आणि बिना शिट्टीचंही कुकरलाच लावायचं आहे आणि हे 20 मिनटं व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्ही बघू शकता ढोकळा किती छान झाला आहे आणि बघा चिटकलाही नाही, इतका छान शिजला आहे। त्यानंतर आपण आहे ना आता तडक्याची तयारी करू। तुम्ही बघू शकता किती छान जाळीदार झाला आहे, मी तुम्हाला कट करून दाखवते। तुम्ही बघू शकता किती छान त्याचं बॅटर तयार झालं आहे, न चिटकला न चिकट झाला। आता तडका जिरं, मोहरी, लसूण जे काय आपल्याला त्यामध्ये ॲड करायचे, कोथिंबीर, कढीपत्ता ते तुम्ही ॲड करून घ्या आणि 1 चम्मच साखर आणि थोडेसे पाणी घालायला विसरू नका आणि चवीनुसार मीठ टाका आणि त्यानंतर पूर्ण तडका त्यामध्ये घालून घ्या। तर तुम्हाला ढोकळा कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा।